92 43 श्लोक अध्याय 5. नशस्यात् मृगत्रिवातः पादे स्फुटनञ्च न क्रीडास्नायु संतोषात् पादाभ्यंगेन पादये. आणि योगा निरोधक स्नायूंचा विकास संतोष हा होत असतो जेव्हा आपण आसन करतो किंवा व्यायाम करतो तेव्हा स्नायूंचा संतोष विकास होत असतो. वातावृत्ती झाली किंवा संतोष वाढतो. लोकांचा शिराम सगळ्यांचा संतोष वाढतो. तर आता आपण अर्जितावर अर्जिताचा आपण पान क्रमांक 608 श्लोक क्रमांक 38. अतिवृद्धः शरीरम् अर्धम् एकं वायुः प्रपद्यते यदा तदा उपशोष्य अश्रुबाहुं पादं च जानु च तस्मिन् संकोचयत्यर्थे मुखं जिह्वं करोति च वक्रीकरोति नासाभ्री ललाट अक्षि हनिस्तथा ततो वक्रं व्रजत्यास्ये भोजनं वक्रनासिकं स्तब्धं नेत्रं कथयता शरपुष्ट निगृह्यते. लीना जिह्वा समुक्षिप्ता कला सज्जति च अस्य वाक् दन्ताश्चलन्ति बाध्येते श्रवणौ भिद्यते स्वरः. पादहस्त अक्षि जंघ उरु शंख श्रवण गंडरू अर्धे तस्मिन् मुखार्धे वा केवले स्यात् अर्धितम् तत् अर्धितम्. आता त्यातला एक शब्द पहिला शब्द काय अतिवृद्धम. अतिवृद्धम स्वर्गात कुठेतर भाग असा बलवत प्रकल्प. आणि हा बलवत प्रकोप शरीराहून एकम वायू प्रपद्यते. वायू अतिवृद्ध हा वायू करता आहे. अतिवृद्ध याचं विशेषण आहे. प्रपद्यते म्हणजे व्यक्त होतो. इथे प्रपद्यते शब्दाचा अर्थ व्यक्त होतो. कुठे व्यक्त होतो? शरीरम अर्धम. शरीर अर्ध दोन आहे. अर्ध शरीर दोन आहे. दक्षिणांचे वामांचे. त्यातल्या एका अर्ध शरीरामध्ये वायू व्यक्त होतो. हे प्रपद्यते शब्द हा व्यक्त होतो या अर्थ. आणि जेव्हा तो व्यक्त होतो कुपित स्वरूपात तिथे तो व्यक्त होतो तेव्हा तो काय करतो? तदा उपशोष्य शोष करतो. कोणाचा शोष करतो? बाहूचा, रक्ताचा, अश्रूच, बाहूच, पादंच, जाणूच उपशोष्य यांचा शोष करतो. आणि तस्मिन् संकोचयति. तस्मिन् संकोचयति वाक्य करायचं. तस्मिन् संकोचयति. आता तस्मिन् संकोचन कर्म काय? शिरास्नान करा.
तो कसं आणि स्नायूंचा संकोच करतो हा त्याचा कर्म आहे. कस्मिन सप्तमी पादंच जानुच प्राप्य उपशोष्य कस्मिन संकोचे कस्मिन शिरा संकोचयति स्नायू संकोचयति कंडराम संकोचयति कस्मिन ज्या शरीरात प्राप्त झाला त्या शरीरात तो त्यांचा संकोच करतो. आता त्याचा परिणाम काय होतो? अर्धे संकोचयति. आता मग मुखम जिम्मम करोति करोति क्रियापद आहे, जिम्मम करोति हे कार्य कर्म आहे. मुखम जिम्मम करोति. नंतर वक्री करोति, जिम्मम करोति, वक्री करो. आता मुखम जिम्मम करोतिची टीका आहे का बघा. जिम्मेती कुटीला कुटीला वेडवाकडं करतो. कुटील शब्दाचा अर्थ वेडवाकडं असा, वळलेलं वक्र तिर्यक असा अर्थ कुटील शब्दाला. आणि नासा भ्रू आणि ललाट आणि हनू यात वक्रत्व येतं. आता वक्र शब्दाचा अर्थ काय याचा? जो सरळ नाही त्याला वक्र म्हणायचं. मग नासा ललाट हनू अक्षी हनू यांना वक्रता. आता त्याचा परिणाम तो वक्रम व्रजति हनुस्तथा वक्र भवति. नासिका वक्री भवति, वक्र नासिका. आता स्तब्धम च नेत्रम यातला एक शब्द थोडा वेळ राहू द्या. कुठला? व्रजति आश्रय हा शब्द राहू द्या. भोजनम आश्रय व्रजति. स्तब्धम च नेत्रम, नेत्र स्तब्ध होतं. आता इथे लक्षात घ्यायचं आहे नेत्राचं एकवचन. स्तब्धम नेत्रम म्हणजे एक डोळा स्तब्ध. क्षमतुश्च निगृह्यते, शिंक स्पष्ट येत नाही, चांगली शिंक येत नाही. त्यानंतर काय? आता पुढचे जे 5 शब्द आहेत, दीना जिम्मा समक्षुप्ता कला सज्जती. आता या प्रत्येकाचा चक्रपाणी अर्थ दिला टीकेमध्ये. तो वेगळा लिहून ठेवा असले पाहिजे. तो कमीत कमी 5 ते 7 वेळा दिवसातून वाचून झाला पाहिजे. जोपर्यंत पक्का लक्षात येईल तोपर्यंत प्रत्येक शब्दाचा अर्थ आता पहिला शब्द काय? दीना. दीनाचा स्वच्छ एरवी जो गंभीर आवाज होता तो आता खाली आला. शंकरात होता तो आणखी खाली आला.
एखाद्याचा हा असेल असा मोठा व्हायला तर तो आता असा व्हायला. आता दिन आल्यानंतर जिम्मा. जिम्मा म्हणजे काय? कुटीला. जिम्मा येते कुटीला. म्हणजे कुठलाही शब्द स्वच्छ येत नाही. पुढे बोलणं सुद्धा बाबा असं असतं, त्वरित असतं. सांगतो पण पुढचं वाचून मग जाऊया. कला येते अव्यक्ता, व्यवस्थित व्यक्त होत नाही. त्यानंतर झालं. आता जिम्हावाक आणि कलावाक. जिम्हावाक म्हणजे शब्द उच्चारतो, वेडावाकडा उच्चारला जातो, स्पष्ट करतो. ब म्हणतोय का फ म्हणतोय का अ म्हणतोय तुम्हाला कळत नाही, तो म्हणतोय. नंतर मग अव्यक्ता वाक, नुसतं अच करतो, शब्द उच्चारत नाही. मग हाताने असं करतो, शब्द स्पष्ट होतो, अव्यक्ता. आणि काही वेळा शब्द येतो पण तो शब्द स्पष्ट येत नाही, त्याला काय म्हणायचं ते आपल्याला कळत नाही. आपण प्रश्न विचारला, तो उत्तर देतो बाहेर गेलाय म्हणून. तो बाहेर गेला म्हणते आम्ही काहीतरी वेगळंच म्हणतो, अव्यक्त आहे, कुटीला आहे. इथपर्यंत कळलं. आता दीना जिम्मा समुचिता कला सज्जती उत्सज्जती चास्यवाक. सज्जती म्हणजे एकदम बोलणं थांबून जातं, आवाजच येतो, काहीच करत नाही. सज्जती वाक. आता इथून पुढचे जे शब्द आहेत ते क्रियापदाच्या दृष्टीने महत्वाचे. वाचा. दंताहा चलंती असं बहुवचन आहे बघा. पुढे श्रवण हे द्विवचन आहे. श्रवणो बाध्यते, क्रियापद द्विवचनी वापरले. बाध्यते, बाध्यते, बाध्यन्ते, आत्मनेपदी रूप आहे. बाध्यते, बाध्यते, बाध्यन्ते, त्यातलं बाध्यते रूप दोन कानासाठी. आणि म्हणून जेव्हा अर्ध शरीर जातं त्यावेळेला जर कर्णकेंद्र, कर्णेंद्रिय नष्ट झालं असेल तर दोन्ही कान नष्ट होतात. याचा सरळ अर्थ असा आहे की दोन्ही कानांचं इंद्रिय एकच ठिकाणी बसलेलं आहे, उजवीकडे डावीकडे नाही. कळलं? मग ज्या बाजूला नसेल त्या बाजूचा पायवा झाला की दोन्ही कान ना, मग ते असं होत नाही. एक कान उजवीकडचा डावून गेला तर इकडला कान जातो, इकडला गेला की इकडला, असं नाही दाख म्हणत. ते दोन्ही कान होतात. त्याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की कानाचं केंद्र, दोन्ही कानाचं केंद्र कुठेतरी एकाच ठिकाणी इंद्रिय. याच्या उलट नेत्र एक होत नाही. नेत्रम शब्दम. कळलं? म्हणजे वाचताना क्रियापदांचं वचन हे महत्वाचं असतं, लक्षात घ्या. करता त्याचं वचन काय आहे, क्रियापदाचं वचन काय आहे हे महत्वाचं असतं. विभक्ती काय आहे, वचन काय महत्वाचं असतं. आणि मग इथं कळतं की दात सगळे हलतात, डोळा एक जातो, कान दोन्ही जातात. करणाशी संबंधित जे काही विकार असते ते दोन्ही हो. इंद्रियांचा असेल तर जर स्थानिक इंद्रिय असेल तर स्थानिक असेल तर आहे. आणि इथे कुठे असेल तर मग कदाचित तिकडे जावं लागेल, इकडे गेल्यावर तिकडे यावं लागेल. आणि इथे बाबा तर दोन्हीकडे काहीतरी बाधिक येईल. इथपर्यंत असेल तर तोपर्यंत एकच नसतं.
इथे केलं की मग दोन्ही आहे. पूर्णपण लक्षणांवरून ओळखता येईल. दोन्ही कानालाच कमी ऐकू येत असेल तर मग केंद्राचा व्याधी आहे. स्थानिक नाही. राईट. आता पुढे पाद, हस्त, हस्त, अक्षी, अक्षी, जंघा, जंघा, उरू, उरू, शंख, शंख, श्रवण, श्रवण, दंड, गंध, रूप, रूप इतक्या सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेदना व्हायला लागतील. प्रत्येकाच्या वेदना वेगळ्या आहेत. पादवेदना वेगळ्या, हस्तवेदना वेगळा, अक्षी वेदना वेगळ्या, जंघा वेदना वेगळ्या, शंख वेगळा, श्रवण, गंध, रूप प्रत्येकाचं स्वरूप वेगळं असेल. तिथे व्याधी आपापली व्यक्त व्हायला लागते. आता पुढचा श्लोक जरा महत्वाचा आहे. पुढची अर्धी ओळ महत्वाची आहे. अर्धे तस्मिन् तस्मिन् मुखार्धेवा, मुखार्देवा वा केवलेशात अदर्थितम. आता याची टीका होता. अर्धे शरीर केवल इति अर्धे एव न बघा ठीक आहे. केवल इति अर्धे एव न कृत्स्ने मनु यदा देहार्ध व्यापित्वम् अर्धितस्य तदा अर्धितेन अर्धांगस्य को भेदः ब्रूमः अर्धितो वेदितया न सर्वकालं भवति अर्धांगस्तु सर्वकालं व्याप्य भवति उक्तं हि स्वस्थः स्यात् अर्धितादीनां मुहुर्वेगागमे गते इति किं वा यथोक्त विशिष्टलक्षणो अर्धितः अर्धांगे तु न एतानि सर्वाणि भवन्ति. पुन्हा केवल इति अर्धे एव अर्धे एवनी पुष्पे म्हणजे अर्ध याचा अर्थ हा असा संपूर्ण अर्धमुख, एक हात, एक पाय ह्याला कधीही काही होत नाही. मध्याधीला काही होत नाही कारण याला पक्ष एक नाही आहे. पक्ष एक. त्यामुळे अर्ध्या शरीरात म्हणताना ज्यांना दोन पक्ष आहेत त्यांच्या अपेक्षा याला कुठेही पक्ष नाही. त्यामुळे हात, पाय, डोळे, कान, कपाळ, मुखनाचं अर्ध असं संपूर्ण अर्ध किंवा केवळ मुखार्ध याचं नाव अर्ध. आता आणखी एक अर्धशब्द आहे त्याचा अर्थ कसा लावायचा बघा. केवले अर्धे हा एक शब्द आपण करायचा. केवले अर्धे कस्मिन केवले अर्धे म्हणजे शरीरातला संपूर्ण अर्धा भाग आणि दुसरा अर्ध शब्द कुठे लावायचा आहे केवल मुखार्ध. कळलं किंवा दोन अर्धे असू शकतात केवळ फेशियल दोन. इथपर्यंत कळलं. आता अर्धिताची लक्षणं सांगितली. अर्ध्या शरीरात कुपित वायू व्यक्त होतो हे सांगितलं. त्याची पद्धती ती कुपित व्यक्त होत. शोष, वक्रता हे अर्ध्या शरीरात तो प्रगट करतो. संप्राप्ती कुठे आहे संप्राप्ती कुठे झाली हे तुम्हाला सिद्ध करायला लागतं. उभन करून त्याला म्हणतात तंत्रयुक्ती. तंत्रयुक्तीने संभव तंत्रयुक्तीने सिद्ध करायचं असतं. की संभव तंत्रयुक्तीने आता हे करा कियंत शीर्षीय आणि त्रिमर्वी दोन्ही करा.
आधी कुठला करताय? केंद्र षष्ठ. 17वा. अगदी सुरुवातीच्या श्लोकामध्ये शिरशी अभियते असं वर्णन आहे की त्यात व्याधी कुठले कुठले बरोबर आहे. शिरसी आश्रम करू शकते. रक्तदुष्ट होते ते शिरात होते. स्वतः शिरसी पुढे यत्राश्रिता सर्वेंद्रियाणी विशेष व्याधी होते. त्याला शिर म्हणायचं. सर्व वाद्यते शिरा प्रतिशाय मुखनासाक्षी कर्णरोगा रोगः अर्धितम. ज्या शिर कुणाला म्हणतात जिथे सगळे इंद्रिय बसले तिथे रक्तदृश्य झालाय आणि मग उपघात झाला अर्धित होतो एक किंवा अधिसंप्राप्ती कुठे होणार आहे? शिरशी रक्तदृश्य. झालं. आता श्रीमंतीय सिद्धी काय वाक्य शिरशी अभियते वाचताना संधी सोडून या त्याची सवय करायची. शिरसी अभियते मन्यास्तंभ चक्षुविभ्रम मोह. पहिला शब्द दुसरा शब्द अर्धित आहे. म्हणजे अर्धित व्हायचं असेल तर संप्राप्ती कुठे व्हायला पाहिजे? शिरात व्हायला पाहिजे. याला म्हणतात संभव तंत्र. संभव तंत्र इतकेने अगदी सुलभ 9 सिद्धिस्थान. सिद्धिस्थान पान क्रमांक 717. काय अर्धतांश अक्षयब्रह्मा मोह चेष्टानाश काक श्वास अनुग्रह मूकत्व गर्गत्व जृंभण लालास्त्राव स्वरहानी वदन जिह्वत्वम आविनी झालं. मग आविनी किंवा या अंगलक्षणी होती. छर्दी पण होईल. मन्यास्तंभ पण होईल. नेत्रजित होईल. अक्षिविदास होईल आणि अर्धित आहे. तेव्हा असं सगळं दृश्य दिसतं की संप्राप्ती कुठे आहे? संभव तंत्र ती मागायची असते. कळलं? त्याला म्हणतात उहन. तंत्रयुक्ती 2 वापरल्या. उहन तंत्रयुक्ती वापरली आणि दुसरं त्यासाठी तंत्रयुक्ती दुसरी वापरली. संभव तंत्रयुक्ती वापरली. असं घडलं की असं होतं ग्रंथकार सांगतात. शिरशिला गेट झाला की हे होतं ग्रंथकार सांगतात. मग अभियात दोषच असेल बाह्य असेल चालेल. मग दोषच अभिघातामध्ये मग
रक्तदृश्य मग विद्रवी होईल, रक्तग्रंथी होईल, रक्तस्राव होईल, कदाचित रक्ताचा प्रवाह बंद होईल. स्रोतसांची दृष्टी किती प्रकारची? अति प्रवृत्ती, स्थिराणाम यातलं काही होऊ शकतं. रक्तदृश्य आहे, मग रक्तस्राव होईल, रक्तग्रंथी होईल, शिरांचा संकोच होईल, एखादा व्याधी होईल दुसरा कुठला, अर्जित मग कदाचित शोथ येईल, कॅन्सर होईल, ग्रंथी होईल, इद्रवी होईल, मांसवृद्धी होईल, मेदवृद्धी होईल, स्कल फ्रॅक्चर होईल. शिरशी अभियते कुणीही अभियान केलं व्याधी आरोप होणार. इतकं तुम्हाला एक्सपान्शन करायचं शिकवताना. माणूस खाली पडला, स्कल फ्रॅक्चर झालं, अर्जित झालं. मार लागला, अर्जित झाला. डोक्यात गाठ झाली, ॲक्सिस झाला. रक्तपित्त झालं होतं, रक्तस्तंभन केलं, काही दिवसांनी अर्जिताचा अटॅक आला. तेच रक्त दुसरीकडे जाऊन काम करायला लागतं. ते नुसतं मग ते विद्रवी करतं, कदाचित रक्तग्रंथी करतं, कदाचित श्रोतरोग करून पुढचा भाग सुकून जातो. काहीही होऊ शकतं. ही झाली संपदा. कळलं? तंत्रयुक्ती वापरायच्या, संभव आणि उहन. उहनाचा अर्थ आहे अनुक्त अर्थाला व्यक्त करणं. त्याचं नाव उहन. अभिप्रेत आहे ग्रंथकाराला. आणि म्हणून मग अर्जितात चिकित्सा काय सांगितली हो? नावनं मूर्ती तैलम. नावनं तैल हे लगेच नाही करायचं. आधी दोषांचा विचार करायचा, हेतूंचा विचार करायचा, दोषक्षय करायचा आणि मग स्थान शोधनासाठी नश्य करायचं, रक्तमोक्षण पण करायचं. रक्तदृश्य असेल तर स्थानदृष्टीची चिकित्सा करायसाठी मग लेपही लावायचा, पिशवी ठेवायचा, पहिलं धारा नाही करायचं, शिरोधाराही करायच्या, काय नाही करायचं. ही झाली संपदा. म्हणजे क्लिअर. इतके स्वच्छ करून शिकवता आली पाहिजे. अर्धे करून एवढं जातं, पुढं काय. मग आता ही सगळी संप्राप्ती करताना 58 श्लोकचं पहिलं दुसरी वाचा, 58 पहिल्या दिवशी दोन्ही वाचा. स्थानानाम अनुरूपेश्च लिंगे शेषम विनिर्दिष्ट. हे नेमकं अधिष्ठान आहे. त्या अधिष्ठानावरती तुमची लक्षणं बदलतील की नाही अर्जिताची? बदलतील. कुठे आहे? मी त्याला अनेक स्तर आहेत स्थानाला. अमुक ठिकाणी गेले की अमुक होतं, अमुक ठिकाणी गेले की अमुक होतं, असं काहीतरी आहे होतं. स्थानानुक लक्षण होते. एक त्या लक्षणावरून ओळखायचं. पुढे सर्वेषु संसर्ग. एक सांगितला, हा शुद्ध वाटत आहे. घटना अशा घडणार आहे. मग संसर्ग झाला तर लक्षणात बदल पडेल. मग तंद्र असेल, गौरवही असेल, नखनेत्र श्वेततही असेल, पित्त असेल तर नाकातून रक्त पडण्याचा इतिहास असेल, रक्तपित्त असेल, आणखी काही आम्लपित्त असेल, काहीतरी इतिहास असेल, वारंवार आम्लपित्त असेल, अजीर्ण भोजन असेल, संसर्ग. त्यानंतर पित्ताद्यही संसर्गम. आणि तिसरं मार्गशावरणाचं. संतर्पण्य असेल ते मार्गावरण रक्ताने केलंय का, मेदाने केलंय का, मांसाने केलंय का, श्लेष्माने केलंय का, हा भेद तुम्ही करा. इतकं तुम्हाला अर्जिताचं पृथक्करण करायचं आहे. अर्जित एक शुद्ध संसर्गज, संनिपातिक, आवरणजन्य, रक्तावरणजन्य, मेदावरणजन्य, अमावरणजन्य, श्लेष्मावरणजन्य भिन्न भिन्न होईल.
चिकित्सा भिन्न. आमज असेल तर पाचन करायला लागेल, त्याचे हेतू करायला लागतील. कफज असेल त्याचे हेतू बंद करायला लागतील, तीक्ष्णस्य द्यायला लागेल, कपरस द्यायला लागेल. पित्तप्रधान्य असेल तर रक्तमोक्षण करायला लागेल, तिक्तरस द्यायला लागेल. ॲब्सेंट असेल तर चिकित्सा बदलेल, बवानं करायला लागतील. ॲब्सेस हे झालं असेल, पक्व झाला असेल तर पक्व होऊ नये म्हणून करायला लागेल, आणि पक्व झाला असेल तर मग पुन्हा पित्त कटोरस देऊन शोष करायला लागेल त्याचा, किंवा मग शस्त्रक्रिया करायला लागेल. अशा भिन्न भिन्न चिकित्सांचा अधिकार तुम्हाला द्यायला लागेल. करणारा वेगळा असेल, पण निदान तुम्हाला अशा पद्धतीने प्रत्येकाचं वेगळं करायला पाहिजे. इतक्या सविस्तर अर्ज केला गेला पाहिजे पुस्तकात. काम तुम्हाला करायचं पुढच्या अर्जित संपर्क प्रत्येकाचं गुण आहे. चल पुढे. मन्ये संश्रित वायोः अंतर्यदा नाडी प्रपद्यते मन्यास्तंभं सदा कुर्यात् अंतरायं संहितम्. अंतरायम्यते ग्रीवा मन्या च स्तभ्यते भृशं दन्तानां दंशनं लाला पृष्ठायामः शिरोग्रहा जृम्भा वदनसंयश्च अप्यन्तरायामलक्षणम् इति उक्तस्तु अंतरायाम. आता वाचताना मन्ये शब्द आहे पहिला. कुठलं वचन आहे? प्रथमा द्विवचन आहे. मन्ये. बघा इंद्रिय स्थान करा. प्रत्येकाचा पुष्पपर ठेवला आहे. वगैरे सगळं आहे. असं करता येतं का? नाही, तुम्ही एनी पब्लिकेशन ऑफ प्रेझेंटेशन अच्छा माहिती झालं का तुम्ही? हां माझं जुनं होतं ते आता होतं. ह्या इश्यू
पब्लिश झाला. स्टॅटिस्टिक होता तो खर्च त्याप्रमाणे नोटिंग केले का अजून नाही आता लिमिटेशन नोटिंग आधीपासून त्यांनी सांगितलं त्याचं ग्रुप वाढून सुरुवात केली. ग्रॅज्युएशन सुरुवातीला सध्या काहीच करायचं नाही. आधी सुरुवातीला आता तुमचे लग्न केलं इंट्रोडक्शन आणि ऑक्युपेशन करायचे याद झालेलं याद केलेलं अन्य काम किंवा कोणी पब्लिश केलेलं असेल ते झालं ते कलेक्ट करायचे आणि ते लिहायचे. एवढं सध्या सुरुवात केला. त्यानंतर मग दुसरा चॅप्टर की आयुर्वेदीय संपर्क विज्ञान याचं कोणाचं डिसीजचं ते कसं आहे त्याचा विचार कसा केला आहे किंवा ग्रंथकार कसा करतो आम्ही कसं करतो इथपर्यंत झालं. याच्यात एक शब्द आहे यशो काय त्याच्यामध्ये सत्तव पांडवचं मन्येचं तालु अतिशीतल. आता इथे आणखी एक शब्द आहे कुठेतरी आत्ता सांगत नाही तो यस्य मन्ये स्पंदेते न स्पंदेते तो ममुर्ष विद्या असं मन्ये न स्पंदेते तर ममुर्ष विद्या. ठीक आहे. आत्ता सापडणार नाही ते कारण त्याचा वापर फार कमी केला आहे. आत्ता तुम्हाला म्हणून त्याचा वापर करतोय मी. तुम्हाला काम मिळून घ्या म्हणजे यश म्हणजे न स्पंदेते का मुमूर्षमेची विद्या असं वाक्य. म्हणजे हा दिवचन कन्यानुसार की मालानुसार कन्यानुसार मन्या कन्या कन्या किंवा माला दोन्ही माला माले माला माला माले माला त्या पद्धतीने. तेव्हा म्हणणे संश्लिष्ट दोष जेव्हा म्हणणे म्हणजे वर जाणाऱ्या दोन शिरांच्या माध्यमातून हृदयातून जाणारे दोष त्या संस्कृतीमध्ये त्या मार्गाने अंतर्ज्ञानी आणि प्रपद्यते जेव्हा डोक्यात जातात तेव्हा पहिलं लक्षण मंज्ञास्तंभ होतं आणि मग आयाम उत्पन्न होतो. तेव्हा मंज्ञास्तंभाची संप्राप्ती सुद्धा शिरस्थ आहे. अंतरायामाची संप्राप्ती शिरस्थ आहे कारण मंज्ञास्तंभ हे त्याचं पहिलं लक्षण आहे.
मन्यास्तंभ कुठे होतो? शिरस्याती होतो. आता बाकीची लक्षणं बघा. दंतानां दशनम, लाला, पृष्ठ आयाम, शिरोग्रह, जृंभा, वदन संघस्य अपि अंतरायाम लक्षणम. आता वरच्या ओळीमध्ये पुन्हा एक जागा मन्यास्तंभापासून पुन्हा होता. मन्ये संश्रित्य वातुः अंतर्यदा नाडी प्रपद्यते मन्यास्तंभं तदा कुर्यात् अंतरायाम संस्मितम्. अंतरायम्यते ग्रीवा ग्रीवा अंतरायम्यते मन्याच स्तभ्यते वृषम दंतानां दंशनं दंशनं लाला पृष्ठायामः आयाम शिरोग्रह जृंभा वदन संघस्य. हे एक अंतरायाम लक्षण आहे. इथेही संप्राप्ती शिरस्थ आहे. आता बहिरायाम. बहिरायाम उच्यते पृष्ठमन्याश्रिता बाह्याः शोषयित्वा शिराबली वायु कुर्यात् धनुस्तंभः बहिरायाम संज्ञकम्. धनुस्तंभ बहिरायाम जर धनुष्याकार जसे वाकलं शरीर वाकलं झालं तर त्याला बहिराय म्हणतात. चापवन्ना आम्यमानस्य पृष्ठतो नीयते शिरा. च अपि अपि अपवन अपवत चापवत आहे. चाप म्हणजे चापवत आम्य आया चापवत नाम्यमानस्य. नाम्य म्हणजे वाकवणे वळणे. पृष्ठतो नियते शिरा. शिरा डोकं पाठीमागे जातं आणि शरीर धनुष्यासारखं वाकडं होतं. छातीवर उचलली जाते. उत्क्षिप्ते मन्यास्तब्धा ग्रीवा अवमृज्यते. ग्रीवा स्तंभ होतो, मन्यास्तंभ होतो, ग्रीवा अवमृज्यते. टीका आहे का बघा. दंतानां दशनं जृंभा लालास्रावश्च वाग्रह. अवमृद्धतेचा अर्थ बघायचा लक्षात ठेवा. वेळ मिळाला की बघून ठेवा. अवमृद्धते म्हणजे काय? जातवेगो निहंतेश वैकल्यम वा प्रयच्छति. जातवेगो ज्याला एकदा व्याधी झाला आहे एक तर तो मरतो किंवा वैकल्य प्राप्त होतो. मग त्याला पंगुत्व खंजत्व असं काहीतरी व्हायला लागतं. वैकल्यम वा प्रयच्छति. ग्रीवा अवमृद्धते. नाही ना.
मृद्य पण नाही आहे आणि हे पण अवमृद्य पण नाही आहे. ठीक आहे, नंतर बघू. मोठ्या डिक्शनरीत बघा, आपटेमध्ये बघा. आता ह्याला सुद्धा सर्वेषु एतेषु चित्ताद्यै अवलक्षयेत मार्गस्यावरणेन वा अवलक्षयेत. हनुमूले स्थितो बंधात संत्रयति अनिलो हनु विवृत अस्यत्वम अथवा कुर्यात् स्तब्धम वेदनम. हनुग्रहं च संस्तभ्य हनुं संवृत वक्रता. पुन्हा वाचा. हनुमूले स्थितो बंधात. हनुमूले स्थितो, हनुमूलात जर वायू प्रकोप झाला तर काय होतं? संशयती अनिलो हनु. बंधात संशयती, बंधनापासून जिथे बंद आहे हनुला ते बंद शिथिल होतात आणि हनु खाली सरकते, मग कायम आ राहतो. मग तो अशी दोन्ही अंगठे घालून मागे सरकवून जागा ठेवला. विशेषतः सुपारी खाण्याला, कडक सुपारी खाण्याला होतं आणि मग एकदा झालं की ते वारंवार व्हायला लागतं. तसं हा श्वास असतो ना, एकदा झाला की अनेकांना वारंवार होतो गाडी चालवताना. एकदा झाला की तो पुन्हा पुन्हा मग थोडेसे काळ येऊन पुन्हा मग असं करून बसवतात आणि पुन्हा गाडी चालवतात. असा हा स्नोस आहे एक झाला. दुसरा आता हनुस्तंभ. हनुमूले स्थितो हनुग्रहम संस्तंभ्य, जिथे बंद आहे तिथे स्तंभ करतो. हनु संवृत वक्राम, तोंड बंद असतं, उघडता येत नाही असं काय होतं. मग हे वेगवेगळ्या व्याधीमध्ये होईल. स्वरूप केले आवरणजन्य, कामवातजन्य, कामदोषजन्य, संसर्गजन्य, आणखी अशा वेगवेगळ्या कारणे मला अनुग्रह. म्हणजे असा अनुग्रह आमोदात सुद्धा होतो बरं का. पुण्यात एक पेशंट आहे, बिल्डर आहे आणि तसं मला औरंगाबादला फोन आला. मला रॉक जाल आहे, मला मग धन्यवाद झाला आहे का, धन्यवाद झाला आहे का हे आता मला फोनवर नाही सांगता येणार. पण एक काम करा तुम्ही की मला तुम्ही काय चुकलं ते सांगा. काही झालं आहे का, काय प्राण लागला आहे का कधी वगैरे काही. तर म्हणलं गेले सुजान सुरू झाल्यापासून आंब्याचा रस रोज चालू आहे. ठीक आहे. आणि दुसरं काही नाही, तेवढं करा म्हटलं. तेवढं बंद करा आणि वाळू गरम करून जरा शेकून काढा. एक दिवसभर शेका म्हटलं आजचा दिवस, आणि मला संध्याकाळी फोन करा. संध्याकाळी फोन आला, माझं मोकळं झालं. असं अनुस्तंभ कामाचा सुद्धा होतो. पुढं जेव्हा म्हणण्याचं स्पंदन होत नसतं तेव्हा तो मनुष्य मरतो शकता अभिप्राय. मुहुर अक्षिपती क्रुद्धो गात्राणि अक्षेपको अनिलः पाणिपादं च संशोष्य शिरः सस्नायु कंडराः. आता आधी वाचून मोकं सांगतो. मुहुर अक्षिपती क्रुद्धो गात्राणि अक्षेपको अनिलः पाणिपादं च संशोष्य शिरः स्नायु कंडराः. मुहुर अक्षिपती, गात्राणी, गात्रांचा वारंवार आक्षेप होतो. मग असा आक्षेप ज्वरातही होऊ शकतो, असा आक्षेप अपस्मारातही होऊ शकतो, असा आक्षेप अर्जितातही होऊ शकतो. तेव्हा आक्षेप हा व्याधी नाही आहे. आक्षेप हा वातव्याधी देणारं एक लक्षण आहे. तेव्हा आक्षेप सगळे आक्षेप तर गृहीत धरायचे आहेत. म्हणजे मांसाकडे ज्वरात आक्षेप आहे तोही गृहीत द्यायचा. शिरस्थ ज्वर झाला तर आक्षेप होतो तोही गृहीत धरायचा. सन्निपातात आक्षेपाला तोही गृहीत धरायचा. मेनंजायटिस झाला आक्षेपाला तोही गृहीत धरायचा. एन्केफलायटिस झाला आक्षेपाला तोही गृहीत धरायचा.
अपस्मारक आक्षेप तोही गृहीत धरायचा. हायपोकॅल्सिमिया ज्याला आक्षेप येतो तोही गृहीत धरायचा. सगळे आक्षेप गृहीत धरायचे. एखाद्या वेळेला ज्वराची मर्यादा ओलांडली तर तेवढं आक्षेप येतो, तेही धरत राहायचं. हे सगळे आक्षेपाचं ते वर्णन आहे. कारण भिन्न, दोष तेच. वातपित्त श्लेष्मा, आवरणजन्य, संतर्पणजन्य, आमज, हे सगळे दोष. मग व्याधी वेगळा, त्या व्याधीची अवस्था शिरस्थ झाली, मग त्याला मेनिंजायटिस झाला, मग इन्केफलायटिस झाला, मग अपस्मार झाला. दोष तेच आहे, अधिष्ठान तेच आहे. वातवेदीतला आक्षेप वेगळा आहे, अपस्मारातला आक्षेप वेगळा आहे, ज्वरातला आक्षेप वेगळा आहे असं नाही. अधिष्ठान एकच आहे, संप्राप्ती एकाच ठिकाणी आहे आणि दोष तेच आहे. तो आक्षेप हा वेगळा व्याधी नाही. मग हा आक्षेप व्याधी या कारणाने होतो. कुठल्या? शुद्ध वायू, संसर्ग, आवरणजन्य किंवा अन्य कुठला व्याधी असेल तरी तो आक्षेप होईल. कळलं? म्हणजे वातव्याधीतले अनेक व्याधी हे सगळीकडे होणारे व्याधी आहेत, हे वेगळे व्याधी नाही आहेत. चल पुढं. पाणिपाद शिरपृष्ठ श्रोणी स्तब्धाति मारुतः दंडवत्स वत्स्तब्ध गात्रस्य दंडकः स अनुपक्रमः. बरोबर आहे. दंडवत् स्तब्ध गात्रस्य दंडकः स अनुपक्रमः. तर पाणिपाद शिर पृष्ठ श्रोणी स्तब्धाति मारुतः दंडवत, अनेक व्याधीमध्ये ही व्यवस्था आहे. ती सगळी गृहीत धरायची. आमवतात येईल एखाद्या कुठला असं काही एखाद्या व्याधी आणखी आला की सगळे शरीर ताटच्या ताट असे होईल, तोही गृहीत धरायचा. तेव्हा ज्यावेळेला संपूर्ण शरीरातले स्नायू दंडवत स्तब्ध होतील त्याला दंडक म्हणायचं. दुपारी तू वाचायचं तिथे बसायचं ना. नको कंप्लीट हार्ट ब्लॉक. याच्यामध्ये ज्या वेळेला पल्स रेट कमी 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 होत जातो त्यावेळेला मेंदूला रक्तपुरवठा होत नाही आणि सगळं शरीर स्तब्ध व्हायला लागतं. रायगर मोराटिस सारखं. रायगर मोराटिस शब्द की तिथे जसं शरीर स्तब्ध होतं तसं सगळं व्हायला लागतं. तो सुद्धा दंडाचा अर्थ आहे. अलसत्व हा काय करते स्तंभ आमप्रदोषित व्याधी आहे, तो दंडालसक आहे. आमज आहे. ते तुम्हाला एक किस्सा सांगितलं होता का बघ, आठवतो का बघ, नसेल तर आत्ता पहिला सांगतो की माझ्याकडे एक लमानी मुलगी 22 वर्षाची असेल, 18 ते 22 स्टेटस अस्थमॅटिक एक्सपायर आहे. सांगितलं का? स्टेटस असतं आणि तिला मग IV अमायनोफायलिन, स्टेरॉइड आणि ऑक्सिजन, अँटीबायोटिक असं मेंटेन केलं. आणि
इतकं करूनही ती मेंटेन होत नव्हती. असं 3 दिवस चाललं. 3 दिवसांनी मला कॉल आला, रेस्पिरेशन स्टॉप, पेशंट सायनोस कम इमिजिएटली. मी गेलो तर आमचे रजिस्ट्रार, लेक्चरर, हाऊसमन हे सगळे थकून गेले होते आर्टिफिशियल रेस्पिरेशन घेऊन. आणि ऑक्सिजन चालू, पाल्पेबल, हार्ट साऊंड नॉर्मल. आणि मग मी गेल्यानंतर बघितलं तर तिचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय लाकडासारखे स्तब्ध होते. सगळेच घाबरले. दुसऱ्या क्षणाला तिची बॅकरेस्ट करायला लावली. बॅकरेस्ट काढली, पेशंटला झोपवलं. एक मोमेंट क्षणच मध्ये गेला. पेशंटने स्वतःहून श्वास घेतला, हातपाय दोन्ही सरळ असे जवळ घेतले, रेस्पिरेशन सुरू झालं. व्हॉट वॉज द कॉज? ब्रेनचा ब्लड सप्लाय नव्हता. 24 तास, 48 तास, 72 तास असं सतत असं आयएफपीडीवरती असं बॅकरेस देऊन. मला शंका आल्याबरोबर म्हटलं आधी बॅकरेस करा तुम्ही आणि त्याला सरळ झोपवा. सरळ झोपवल्याबरोबर पेशंटने एकदम असं केलं. आम्ही श्वास सोडला. हे दंडाचा हा एक व्याधी नाही आहे. कुठल्याही व्याधीमध्ये ही अवस्था येऊ शकते. याचं अधिष्ठान शिरामध्ये असतं. तथा स्यात् अर्दितादीनां मुहुर्वेगे गते अगते. आता इथपर्यंत जे व्याधी आहेत यांचे वेग येत असतात. हा एक तिने गट केला. अर्जित, आयाम, अनुस्तंभ, आक्षेप, स्तंभ इथपर्यंत यांचे वेग येत असतात. आणि गते वेगे भवेत स्वास्थ्य. आणि पीडितेचे स्वस्तश्चात अधिकारांना मूलवेगे गते गते अगते जर वेग गेला नाही तर मात्र तो चिरकाल पीडित होतो. पीडनेही स्थैर्य विषय एका त्या व्याधीने तो पीडित कायमचा पीडित राहतो. तो फारसं त्यात सफल सापडले मिळत नाही. असे हे म्हणजे ग्रंथकारांना या व्याधींचे वेग येतात आणि ते वेग गेल्यानंतर ते पेशंट शांत होतात असं जेव्हा होत नाही. वेग सारखे येत असतात आणि आले की जात नाही असं जेव्हा लागायला लागलं तेव्हा तो व्याधी आता असाध्यतेकडे चालला आहे असं समजायला हरकत नाही. आता हेच वाक्य वाग्भटाने वेगळ्या पद्धतीने लिहिलं. निदानुष्ठान